नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। न्यायाधीश समाजाशी एकरूप असावा, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं छत्रपती संभाजीनगरात प्रतिपादन। तर मराठीची व्याख्या व्यापक आहे, एकत्र येण्यासाठी काही हरकत नाही। महाराष्ट्र जनतेला उद्धव राज ठाकरे यांनी एकत्र यावे असं वाटतंय, उभाटा नेते अंबादास दानवे यांचं सूचक वक्तव्य। आता बघूया सविस्तर बातम्या। न्यायाधीशाने समाजाशी एकरूप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल। त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरूप असावं, अलिप्त राहू नये असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे केलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालय वकील संघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं। एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला। सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे, न्यायमूर्ती एस चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायाधीश नितीन सांबरे, न्यायाधीश श्रीमती व्ही कंकणवाडी, भारताचे महाअधिवक्ता अनिल सिंग, राज्याचे अभियोक्ता अमरजीत सिंग गिरासे, उच्च न्यायालय प्रबंधक एस अडकर, विमलनाथ तिवारी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव एस पिल्लोड, विलास गायकवाड तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख आदी मान्यवर तसेच सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, सुविद्य पत्नी डॉक्टर तेजस्विनी गवई यांची ही सोहळ्यास उपस्थिती होती। वकील संघाच्या वतीने न्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। रोपट्यांना पाणी देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। यावेळी विधिज्ञ साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरणही न्यायाधीश गवई यांच्या हस्ते करण्यात आलं। न्यायाधीश गवई म्हणालेत की वडिलांच्या आग्रहाखातर मी वकील व नंतर न्यायाधीश झालो। लोकांना सामाजिक आर्थिक समता देणाऱ्या न्याय देण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत। राज्यघटनेच्या सामाजिक न्यायाच्या सूत्रानुसार न्यायदानाचं काम मी करीत असतो। न्यायदान ही एक नोकरी नसून ती आपल्या हातून होत असलेली देशसेवा आहे असंही त्यांनी सांगितलं। औरंगाबाद खंडपीठात काम करताना व तेथील वास्तवातील अनेक आठवणीत न्यायाधीश रमले होते। न्यायाधीश म्हणून काम करताना आपण घेतलेल्या शपथेची एकरूप होऊन आणि संविधानाची मूल्ये जपून आपण न्यायदानाचं काम करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश बोरोळकर यांनी केलं। उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत कावडे, ॲडव्होकेट शिल्पा अचवार, सचिव रवींद्र गोरे, सहसचिव ॲडव्होकेट शरद शिंदे, ॲडव्होकेट सुमिता दौंड, खजिनदार ॲडव्होकेट राम थोरात, ग्रंथपाल समिती अध्यक्ष ॲडव्होकेट बळीराम शिंदे, सचिव ॲडव्होकेट विश्वेश्वर परठाडे, सदस्य ॲडव्होकेट अक्षरा मडके, ॲडव्होकेट नसीम बानू देशमुख, ॲडव्होकेट मयूर बोरसे, ॲडव्होकेट कृष्णा भोसले, ॲडव्होकेट रमेश गीते, ॲडव्होकेट संकेत पाळणीटकर, ॲडव्होकेट आशुतोष सिसोदिया, ॲडव्होकेट राहुल सूर्यवंशी, ॲडव्होकेट उमेश गीते, ॲडव्होकेट ओमप्रकाश तोतावाड यांच्यासह वकील व विधिज्ञ न्याय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते। And they are those who go beyond the thinking process of an ordinary jurist, and those who come, perform and sacrifice as visionary for the future. The kind of contribution my brother Justice Gawai has made for the judicial institution, I rate him in that category, to whom the posterity will always remember. मी स्वतःला हे स्पष्टपणे करत राहावं की जज हा आयसोलेटेड नसला पाहिजे, ही माझी नेहमी धारणा राहिली आहे। मला वाटत नाही की जर प्रत्येक न्यायमूर्तीनं न्यायाधीशांनी घटनात्मक
तत्वांशी जर आपली बांधिलकी ठेवली, तर घटनात्मक मूल्यांशी आपली जर बांधिलकी ठेवली, तर कार्य करण्यास काही कठीण येईल. शेवटी न्यायदानाचं कार्य हे म्हणजे इट्स नॉट अ सर्व्हिस, इट्स नॉट अ जॉब. 10 ते 5 जॉब नाही आहे. इट्स अ सर्व्हिस टू द नेशन, इट इज अ सर्व्हिस टू द सोसायटी. ते एक सतीचं वाहन आहे. इट्स लाईक वॉकिंग ऑन अ टाईट रोप. आणि ते करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या शक्तीशी जरी एकरूप झाले, घटनात्मक मूल्यांशी एकरूप झाले, तर मला नाही वाटत की आपलं कार्य करण्याला कोणालाही काही कठीण जाईल. राजकीय दृष्ट्या जे काही होईल ते होऊ द्या, मराठी माणूस म्हणून एकत्र राहिलो पाहिजे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोनही ठाकरे बंधू राजकीय व्यासपीठावरती एकत्र येण्याच्या चर्चेवरती केलंय. तर त्यांनी यावेळी भाजपवरती टीका सुद्धा केली आहे. हे हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे. मला वाटतं ते येतील, परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात, मला वाटतं हा हाणून पाडला पाहिजे. हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही, पण हिंदीची सक्ती याला 100% विरोध आहे. मराठीची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रातल्या, आणि मराठीची व्याख्या तशी व्यापक आहे, महाराष्ट्रात जो राहतो तो मराठीच आहे. आणि म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आव्हान मला वाटतं आम्ही सगळे करतोय. आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता ह्या सत्य घटना आहेत, सत्य सगळं होणार आहे, सत्य सगळं करायचं आहे. या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का? आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नांदी असेल का? काही हरकत नाही असं व्हायला. विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही, ते एकच आहेत. आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला, फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं. पण तो भोंगे उतरवले जातात अशा काही घटना काल परवा माझ्या कानावर आलेल्या, काही लोकांनी फोन केलेले, अधिकाऱ्यांशी पण मी चर्चा केलेली आहे. खरं तर भोंगे राहू देऊन त्याचं डेसिबेलची मर्यादा पाळायला पाहिजे होती, पण तो सरसकट भोंगे पाडणं, कारण ग्रामीण भागामध्ये सकाळी 4 वाजता काकडा करावा लागतो, रात्री 12 पर्यंत पाठ चालतो. आणि असं असताना मला असं वाटतं हरिपाठ करणाऱ्याला थांबवणं आणि कीर्तन आणि पाठ करणाऱ्याला थांबवणं, काकडा करणाऱ्याला थांबवलं, मला वाटतं भारतीय जनता पार्टी असं करून हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करते. मी बोललेलो आहे, कारण बबनराव लोणीकर म्हणजे ब्रिटिशाची सुधारित आवृत्ती आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची, खासदारांची, नेत्यांची जी मनोवृत्ती आहे की सगळे यांच्याच बापाचं. बूट म्हणे तुमचे आम्हीच दिले, कपडे सुद्धा मोदीचेच आहे. अरे या मोदीनं आणि या भारतीय जनता पार्टीच्या देशाला भिकेला लावलेलं आहे. आत्ताच्या घडीला त्यांनी सांगितलं 6,000 रुपये तुम्हाला बी घ्यायला दिलं. बियाचे भाव काय जरा जाऊन बाजारात बघा. 4,500 रुपयात एक ताट जेवायला इथं दिलं जातं विधान भवनात, आणि त्या 6,000 रुपये बी बियाणं देतं तर फार उपकार होतात का? कोणाचे पैसे? जनतेचे पैसे. आणि म्हणून अशा पद्धतीने जी मस्ती माजुरी वृत्ती आहे, मला वाटतं जनतेने ठेचून काढली पाहिजे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता सुखदेव काकड यांनी 400 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नोंदवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत बम यांनी केली आहे. बम यांच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक विकास कामं करण्यात आली होती. त्यामध्ये रस्ता, शाळा, वॉल कंपाऊंड, मात्र यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा बम यांनी आरोप केलाय. 8 रस्ते व बिल्डिंग्स मिळून जवळपास 4,70,00,000 रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंथ लेवलला केली, सगळ्या शाळा खुल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले.
काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कंप्लीशन सर्टिफिकेट देऊन 100% काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीज रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले. आणि नुसते बिल तयार केली नाही, भयंकर म्हणजे असं आहे की या सगळ्या करप्शन मध्ये म्हणजे एम्बेझलमेंट मध्ये कॅफो सामील आहेत. कॅफो साहेबांनी कोणतेही कागदपत्र न बघता, म्हणजे नियम असा आहे अकाउंट कोड बुकचा की कॅफो साहेबांनी त्या सुरुवातीला कामाचा रस्ता सुरू करण्याच्या अगोदर किंवा बिल्डिंगचं काम सुरू करण्या अगोदरचे लॅटलॉंग सह जीपीएसचे फोटोग्राफ्स, नंतर आरे बिल असेल तर त्यावेळेसचं बांधकाम झालेल्याचे फोटोग्राफ्स किंवा फायनल बिल झाला असेल तर फायनलचे जीपीएस द्वारे लॅटलॉंग सह फोटोग्राफ्स, नंतर सर्व व्हाउचर्स, जर डांबरी रस्त्याचं काम असेल तर डांबराचे चलन्स, नंतर सर्व बिल्स, हे सगळे चेक केले पाहिजे. पण कॅफो साहेबांनी काहीही चेक न करता जसे खालून बिल आलेत आणि कॅफोच्या खाली ऑडिटर असतात, अगोदर ते सर्व बघतात, मग ते असिस्टंट कॅफोकडे पाठवतात, मग ते सगळं चेक करतात आणि नंतर ते कॅफोकडे पाठवतात. ह्या तिन्ही पायऱ्यांवर त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्याच पाहिजेत. यांनी कोणत्याही गोष्टी चेक केलेल्या नाहीत आणि जवळपास 4 कोटी रुपये हे ऑलरेडी उचलण्यात आलेले आहे ऑगस्ट 2024 मध्ये. 2024 मध्ये आजचे कार्यकारी अभियंता आणि त्याच्या अगोदरचे कार्यकारी अभियंता हे दोन्ही जण होते. दोन्हींच्या काळामध्ये ही बाब घडलेली आहे आणि आता जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भयंकर असं एक केलं, ज्या ठिकाणी मी स्वतः त्यांना घेऊन इन्स्पेक्शन करून आलो. 4 रस्ते, जवळपास 2.5 कोटी रुपयांचे रस्ते, ज्या रस्त्याचं काहीही काम झालेलं नाही तरी त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून भासवून एमबीज रेकॉर्ड केल्या. आणि एमबीज अशा रेकॉर्ड केल्या जसं आपण इस्टिमेट बनवतो सेम तसं टाईप त्यांनी त्या एमबी मध्ये करून टाकलं. इतका भयानक प्रकार त्यांनी केला आणि ते करून जिल्हा परिषदल्या सगळ्या पायऱ्या पार करून कॅफो पर्यंतच्या सह्या करून आता ते शासनाला पैसे द्यावेच लागतील. शासनाच्या अकाउंट मधनं पैसे ते म्हणजे कॅफोनी सही केली म्हणजे ते पैसे अदा करण्यात आलेले असतात. पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले नाहीत, परंतु जे षडयंत्र होतं मागच्या सारख्याच ते माझ्या लक्षात आल्याबरोबर ते मी थांबवलं. ते पैसे आज तागायत गव्हर्नमेंटकडनं गेले नाहीत, परंतु कॅफोसह त्यांनी हे सगळं एम्बेझलमेंट करून ठेवलेलं होतं, मिस अप्रोप्रिएशन करून ठेवलेलं होतं. असा आजचा हा भाग होता. तिसरा मुद्दा असा आहे पुन्हा की कित्येक कामं यांनी समजा वरती शीर्षक दिलं की आमचे क्वार्टर्सचं काम आणि अनुषंगिक रस्ते आणि म्हणजे अनुषंगिक काम असं नाव देऊन टाकायचं आणि फक्त 4 लाख रुपयामध्ये झालेला रस्ता त्याच्यामध्ये 18 लाख रुपये दाखवून रस्ता पार म्हणजे आजच तो पूर्ण फाटलेला आहे. 4 ते 6 महिने झाले रस्ता बनून आणि तार फेन्सिंग सुद्धा अशा टाईपचे करून त्यांनी 12 कामं अशा माझ्या निदर्शनास आली. तेव्हापासून मी कॅशबुक मागवले आणि तेव्हापासूनच्या चौकशा केल्या तर 12 कामं अशी सापडलेली आहेत की ज्याच्यामध्ये काम काही प्रमाणात झालं, बाकीचं काम थातूर मातूर काहीतरी दाखवून आणि ते सुद्धा पैसे यांनी उचललेले आहेत. असा आजचा प्रकार होता. आणि यावर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याबरोबर गेल्या 2 महिन्यापूर्वी बैठक घेतली होती या खास बाबतीमध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं पुराव्यासह की बाबा रे हे असं असं घडलेलं आहे. तर त्यांनी चौकशी लावताना त्यांचं असं म्हणणं आहे आज की मी ज्यांच्याकडे चौकशी दिली त्यांनी ती चौकशीच केली नाही आणि आता ते त्यांची ट्रान्सफर झाली म्हणून आता मी दुसऱ्याकडनं ताबडतोब चौकशी केली आहे म्हणून. आणि त्याच्याही पुढे आणखीन काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ऍडिशनल सीओ श्री शिरसीकर साहेब यांच्या अखत्यारीत मध्ये 4 जणांची त्यांनी कमिटी बसून आणि आता आम्ही इन्क्वायरी करतोय त्या बाबतीतली आणि 8 दिवसात रिपोर्ट देतोय असं ते म्हणतायत. इतक्यापर्यंतचा विषय आलेला आहे. मी ह्या सगळ्यांवर लाचलुचपत खात्यामार्फत चौकशीची मागणी केलेली आहे. शहरी व जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विद्युत सेवा देणाऱ्या एजन्सी फक्त बिलिंगसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेडने विद्युत पोल उभारण्यासाठी, रोहित्र बदलण्यासाठी आणि विद्युत तारा लावण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सी काडी मात्र काम करत नाही. शेतकरी आपल्या पातळीवरती या कामासाठी खासगी व्यावसायिकांना पैसे देऊन हे काम करून घेतात. शेतकरी या कामांसाठी आपल्या पातळीवरती स्वतंत्ररित्या पैसे देऊन काम करून घेत असेल तर महावितरणने नियुक्त केलेल्या कंपन्या फक्त धंदे करण्यासाठी नियुक्त केल्यात का, असा प्रश्न दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्ह्यातील वीज वितरणातील समस्या, वीज वाहतूक, तुटलेल्या तारा, अनियमित वीज पुरवठा, नादुरुस्त विद्युत तारा, नादुरुस्त रोहित्रांची वाहतूक व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संबंधित समस्यांबाबत शुक्रवार रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. जिल्ह्यात वीजबाबत निर्माण झालेल्या अनेक समस्यांची हकीकत संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून त्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका, विभाग व गाव पातळीवरील विविध समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर मांडून लक्षात आणून दिल्यात. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे, अरविंद धिवर, जगन्नाथ पवार, अविनाश पाटील, तालुका प्रमुख मनोज पेरे पाटील, शंकरराव ठोंबरे, सोमनाथ करपे, राजू वरकड, संजय मोटे, विष्णू जाधव, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विशाल खंडागळे, सोमनाथ जाधव, रामेश्वर काळे, अनिल चोरडिया, संदीप गायकवाड, शुभम पिवळ, किसान सेना प्रमुख नानासाहेब पळसकर व बाबासाहेब मोहिते आदींसह अधिकारी वृंद उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दादा. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर उशिरा स्वयंपाकघर सुरू केलं.
रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर सिडको N6 येथील महापालिकेच्या जागेवरती खासगी शाळा सुरू असून या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे ही इमारत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य नसल्याने ती तात्काळ रिकामी करून घेण्याची कारवाई करावी व कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे पत्र जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले आहे. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात सिद्धार्थ उद्यानासमोरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी व्यक्त करत याच धोकादायक इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत असून मोठी दुर्घटना घडल्यावरच मनपा कारवाई करणार का असा गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. सिडको कार्यालय या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून सिडको N6 येथील द वर्ल्ड स्कूल ही सिडको मालकीच्या असलेली शाळा या संदर्भामध्ये तक्रार केली आहे. तक्रारी मागे माझं असं कारण आहे की ही शाळा 1980ला सिडको कार्यालयाने बांधून दिलेली आणि त्यानंतर 1982ला महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलेली आहे आणि पालिकेने 2006ला हस्तांतरण सिडकोचं सगळी मालमत्ता महानगरपालिकेकडे 3 मार्च 2006ला हस्तांतरण झालेली आहे आणि महानगरपालिकेने तेव्हापासून सिडकोच्या जेवढ्या मालमत्ता आहेत तेवढं भाड्याने देण्याचा सपाटा लावलेला आहे आणि सिडको कार्यालयाची कुठल्याही प्रकारची ते NOC घेत नाही महानगरपालिका आयुक्त आणि बिनधास्तपणे सिडकोच्या मालमत्ता या सर्व भाडेतत्त्वावर देत आहे. तसंच एक प्रकार त्यांनी द वर्ल्ड स्कूल संदर्भात केलं आहे. जी महानगरपालिकेची जी शाळा आहे सिडको यांच्या भागामधील ती द वर्ल्ड स्कूल या खाजगी संस्थेला त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेली आहे आणि त्याचं बांधकाम हे 1980चं आहे. त्यामुळं ही बिल्डिंग ही पूर्णपणे कमकुवत झालेली आहे. आत्ताच सिद्धार्थ गार्डनचं गेट कोसळून दुर्घटना घडलेली, त्यामध्ये 2 महिला या मृत्युमुखी पडलेल्या आहेत. तशीच घटना जी सिडको यांच्या भागामध्ये
घडू नये याकरिता मी निवेदन दिलेलं आहे, परंतु सिडको कार्यालयाकडून मला अद्यापर्यंत कुठली कारवाईचं पत्र त्यांनी मला दिलेलं नाही. फक्त दिशाभूल करणारे ते मला पत्र देत आहेत. सिडको कार्यालयाने सिडकोची जी प्रॉपर्टी आहे, सिडको यांचा भागामध्ये जी शाळा आहे त्याच्यावरती त्या खाजगी संस्थेने लोड बेरिंगच्या बिल्डिंगवरती एक पहिला मजला चढवलेला आहे. त्यामुळं ती बिल्डिंग अतिशय धोकादायक झालेली आहे. सिद्धार्थ गार्डनसारखी घटना या ठिकाणी पुन्हा घडू नये याकरिता मी सिडको कार्यालय असेल, महानगरपालिका कार्यालय असेल, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद असेल यांच्याकडे सातत्याने तक्रार देऊन पाठपुरावा करतो की ती इमारत खाली करा. परंतु सिडको कार्यालयाने अद्यापर्यंत ही इमारत खाली केलेली नाही आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्या संदर्भाने महानगरपालिकेसोबत एक पत्रव्यवहार करून सुद्धा काही कारवाई केलेली नाही. आणि जे माझं सिडको कार्यालयाला एवढंच म्हणणं आहे की ही बिल्डिंग जी इमारत आहे ती सिडकोच्या मालकी हक्काची असून त्या ठिकाणी दुर्घटना घडू नये याकरिता आपण कठोर पावले उचलावी. परंतु गजानन साटोटे साहेबांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी आजपर्यंत कुठली कारवाई केली नाही. त्यामुळे मी आता येत्या 3 ते 4 दिवसामध्ये या सिडको कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं पक्षाच्या वतीने आंदोलन करणार आहे. त्याची सिडको कार्यालयाने दखल घ्यावी आणि तात्काळ सिडकोच्या मालकीची असलेली ही शाळेची इमारत ही तात्काळ खाली न केल्यास तर त्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन सिडको कार्यालयासमोर करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन कारत गटाच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष मनीष सरडे देत आहे. राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण आणि आरक्षण या दोन माध्यमातून वंचित व दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य केलं. त्यांनी राबवलेली धोरणे केवळ त्यांच्या काळापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर भारतीय संविधानातील मूलभूत तत्वांच्या रूपात आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहूंचा खऱ्या अर्थाने गौरव केला, असं प्रतिपादन डॉक्टर सुनील वाकेकर यांनी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने मिल कॉर्नर येथे अभिवादन करताना केलाय. याबरोबरच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध पक्ष, संघटना आणि संस्थांकडून त्यांना अभिवादन करण्यात आलंय. छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने मिल कॉर्नर येथे अभिवादन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत रुपेकर, काकासाहेब गायकवाड, प्राध्यापक सिद्धोधन मोरे, सचिन निकम, संदीप गायकवाड, मनीषा साळुंके, विकास हिवराळे, अजजत खान, अनिल हिवराळे, रामराव नरवडे, विनोद वाकोडे, बालाजी सोनवणे, तुषार अवचार, सतीश शिंदे, कुणाल भालेराव आदींची उपस्थिती होती. छत्रपती शाहूजी महाराज यांना सर्वप्रथम जयंतीदिनी रिपब्लिकन सेना व आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अभिवादन करत आहोत, अभिवादन केलेलं आहे. आणि शाहू महाराज जयंतीनिमित्त मला आपल्याला सांगायला अतिशय आज दुःख असं होतंय की ज्या शाहू महाराजाने रिझर्वेशन, राखीव जागा सगळ्या लोकांना मिळाल्या, सन्मानानं सोबतीनं सगळ्या लोकांना जागण्यासाठी, स्वाभिमानानं उभं करण्यासाठी, सर्वांना एकत्र घेण्यासाठी रिझर्वेशन दिलं, त्यामुळे नोकऱ्या लागल्या आणि हा सगळा समाज समतेने स्वातंत्र्याने वागण्याच्या इथपर्यंत कॅपेबल झाला. मात्र काल जे सरकार आहे, इथलं जे सरकार आहे, ज्याला लोकशाही आवडत नाही, खरं तर शाहू महाराज हे राजा असून सुद्धा लोकशाही पद्धतीचे वागत होते आणि म्हणून त्यांना राजर्षी शाहू म्हणलं जात होतं. पण काल सरकारनं अशी घोषणा केली, खास करून भाजपाने, की संविधान हत्या दिवस ते मनवणार आहे म्हटले. म्हणजे आज ही जी परिस्थिती आली की खरं तर भाजपासारख्या पक्षाची या देशातून हत्या व्हायला पाहिजे आणि भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक अजेंड्याची हत्या व्हायला पाहिजे. कारण विषमता आणि मनुस्मृती या दोन्ही गोष्टी ज्यांच्या अहंकार आहे, त्यांच्या दागिना आहे, ज्या पद्धतीने विषमता आणि मनुस्मृती घेऊन ते चालतायत आणि संविधानाची हत्या करा असा शब्द ते वापरतायत, त्यांचा जो विचार आहे, गोळवळकर गुरुजीचा असेल, हेडगेवारचा असेल, मनुस्मृतीचा असेल, विषमतेचा असेल, या सगळ्या विचारांची आणि भाजपाची या देशात आता हत्या व्हायला पाहिजे आणि या हत्येचीच ते वाट जणू काही बघत आहे आणि म्हणून संविधानाच्या हत्याची ती गोष्ट करतायत. म्हणून आजच्या दिन अतिशय विशेष महत्वाचं आहे की राजर्षी शाहू महाराज असा राजा व्यक्ती आहे की राजा असून सुद्धा लोकशाही पद्धतीने कसं वागावं हा संदेश भाजपाच्या लोकांनी घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर येथे स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दीपक म्हस्के यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं व राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावरती मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रभावती म्हस्के, सचिव प्रभाकर काकड, विजय खरात, प्रमुख पाहुणे सुरेश हिवराळे, लक्ष्मण टोंपे,
विजय सिंगू, सौ सीमा राही, सौ प्रज्ञा वाघमारे, सौ मंगल सातपुते, सौ शिल्पा शिंदे, सौ कविता आहिरे, सौ वंदना राऊत, शांतीलाल पवार, साहेबराव वेलदोडे, शरद वाघ, गजानन देशमुख इत्यादी उपस्थित होते। छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती पदमपुरा येथील रामदेवजी महाराज मंदिरात साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देवयानी बन्सलवाल यांनी महाराजांच्या कार्याबद्दल माहिती दिली। यावेळी नारायण गुलाबचंद बन्सवाल, अशोक बन्सवाल, मिश्रीलाल बन्सवाल, ब्रिजलाल बन्सवाल, विजय बन्सवाल, विशाल बन्सवाल, सदाशिव तांबे, हंसराज बन्सवाल, दिव्यानी बन्सवाल, महारुद्र बन्सवाल, मिश्रीलाल बन्सवाल, स्वप्नील बन्सवाल, पद्मिनी हनवते, यशोदाबाई बन्सवाल, तुळसाबाई जाटवे, सुभद्राबाई बंडरवाल, हरीश बन्सवाल आदींची उपस्थिती होती। प्रत्येक सरकारी शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा असेल, कॉलेज असेल किंवा प्रशासकीय ज्या ठिकाणी संस्था चालतात या सर्व ठिकाणी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा लावली गेली पाहिजे। आम्ही अनेक कार्यालयामध्ये भेट दिली असता बहुतांश कार्यालयामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा आढळून आली नाही। या देशाला आपण आरक्षण जर मिळालं असेल तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून ही सुरुवात झाली। हे कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, कामगार वर्गाने विसरता कामा नये ही आमची मागणी राहील। आणि या आरक्षणाच्या जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी आमची एक मागणी आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। न्यायाधीश समाजाशी एकरूप असावा, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं छत्रपती संभाजीनगरात प्रतिपादन। तर मराठीची व्याख्या व्यापक आहे, एकत्र येण्यासाठी काही हरकत नाही, महाराष्ट्र जनतेला उद्धव राज ठाकरे यांनी एकत्र यावे असं वाटतंय, उभाटा नेते अंबादास दानवे यांचं सूचक वक्तव्य। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।